हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो आज व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंगपासून केलेली आहे. बाय द वे आज आहे 26 जानेवारी. सो 26 जानेवारीला आहे आपलं रिपब्लिक डे. सो तुम्हा सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा. सो आज झालं असं होतं की मुलांना स्कूलमध्ये काही जायचंच नव्हतं. ॲक्च्युली आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तर आम्ही सकाळीच उठून अंघोळ वगैरे करून स्कूलमध्ये जायचं. पण आजकालच्या मुलांना तेवढं काही एवढं विशेष त्यांना वाटत नाही आणि मला असं वाटते की गेलं पाहिजे स्कूलमध्ये. सो आज माझे दोघंही मुलं काही झोपून उठलेच नाही. सो त्यांना मग काही मी पाठवलीच नाही. तर चिवच्या पप्पांना ऑफिसमध्ये जायचं होतं. सो म्हटलं चला त्यांच्यासोबत तुम्ही पण ऑफिसमध्ये जा. पण काय झालं होतं ना, म्हणजे खूप उशिरा उठले त्याच्यामुळे चिवचे पप्पा सकाळीच चालले गेले आणि दोघंही आज घरी आहे. आणि घरी असले की मग माझ्या कामांमध्ये मध्ये मध्ये जे आहे ते हे दोघंही येतच असतात. शक्यतो चिव तेवढी येत नाही, पण वेदांचं सुरू असते. सो सकाळी सकाळी मला झाडांना पाणी द्यायचं होतं. कारण आता काय होतं आहे ना, म्हणजे ऊन थोडीशी तापत आहे जास्तची. हिवाळा होता तेव्हा तर म्हणजे तेवढं आवश्यक नव्हतं रोज झाडांना पाणी देणं, पण आता द्यावंच लागते. त्यासोबतच मी स्प्रे बॉटलनी स्प्रेसुद्धा असं मारून घेते, ज्यामुळे झाडांची पाने छान हिरवी गार दिसतात. त्यानंतर आली होती किचनमध्ये. ॲक्च्युली आज जायचं होतं मला ग्रॉसरीचं आणायला. त्यासाठीच काही कंटेनर मी वॉश करायला टाकलेलं आहे. सोबतच सकाळची चहा नाश्त्याची भांडी होती. त्यातल्या त्यात कालच्या मुलांचे टिफिन डबे होते जे माझ्यानी म्हणजे त्यांच्या बास्केटमध्येच राहिले आणि मी विसरून गेली. म्हणजे कधी कधी असं होते, चला ना उद्या सुट्टीचा आहे, सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर आपण तेवढी काही केअर करत नाही. नाहीतर रोजचं स्कूल असलं की डोक्यात फिरत असते की चला टिफिन घासायचा आहे, बॉटल वॉश करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी असतात. आणि सुट्टीचं जसं डोक्यात आलं तसंच या गोष्टी डोक्यातून चालले जातात. तर तसंच माझ्यासोबत झालं होतं. सो आता टिफिन वगैरे इथे घासून काढलं, त्यासोबतच मुलांचे बॉटल वगैरे सगळे नाही का वॉश करायला टाकलेले आहे. सो आता सध्या तरी माझ्याकडे ना बॉटल वॉश करण्यासाठी ब्रश नाही आहे. सो आज मी जेव्हा डीमार्टला जाणार तेव्हा म्हणजे जर मिळेलच मला चांगल्या क्वालिटीचा ब्रश तर मी नक्कीच बॉटलसाठी घेऊन येणार. कारण काय होते ना, आपण वरून छान आपण मस्त असं घसून काढू शकतो, पण आतमध्ये म्हणजे काय ब्रशच हवा असतो. ब्रशशिवाय आपण बॉटल काही घसून काढूच नाही शकत. त्यामुळे मी काय केलं ना, हा स्क्रब टाकला आणि त्यामध्ये एक टूथब्रश होता माझ्याकडे. तर त्यात ब्रशच्या साह्याने जे आहे ना मी असं गोल गोल फिरवून आतून मी घासून काढलेलं आहे. तुमच्याकडे जर सध्या पुरतं ब्रश नसेल तर तुम्ही ही आयडिया नक्कीच वापरू शकता. आणि डोक्यात असं चालू होतं की पटपट कामं करून जे आहे ना ग्रोसरीचं घ्यायला जाते. कारण आज मला 2-4 वस्तू घ्यायचे होते. जसं मुलांसाठी काही कपडे वगैरे बघायचे होते. शक्यतो वेदांसाठी टी शर्ट बघायचे होते. म्हणजे होते काय ना, कुठला कार्यक्रम आला की मग असं होऊन जाते की अरे वेदांतकडे कपडेच नाही किंवा वेदांतकडे टी शर्टच नाही. चिवकडे तर खूप जास्त असा स्टॉक आहे. तिच्याकडे टी शर्ट भरपूर आहे, फ्रॉक्स आहे, त्यानंतर जीन्स वगैरे आहे. तसंही ती ऑनलाईनसुद्धा तिच्यासाठी मी मागवत असते. त्यामुळे तिच्याकडे भरपूर म्हणजे असं कलेक्शन जे आहे ना गोळा झालेला आहे. पण वेदांचं जरा म्हणजे त्याच्याकडे तेवढं कपड्यांचं कलेक्शन नाही. सो आज असं होत होतं की चला वेदांसाठी आपण 2-4 छान अशा टी शर्ट घेऊन घेऊया. सो म्हणून माझी इथे तयारी चालली होती. कारण मग काय होते ना, खूप उशीर झाला की मग चिवचे पप्पा चिडचिड करतात. सो मी पटपट हे सगळं आवरून म्हणजे घेते आहे. त्यानंतर कंटेनर वॉश केले होते आणि बाहेर छान ऊन होती. म्हटलं चला उन्हात ठेवून देते. सो मला तुम्ही एक गोष्ट नक्कीच म्हणजे सजेस्ट करा. जेव्हा आपण ग्लास कंटेनर वॉश करतो तर त्यांना उन्हामध्ये असं छान 1-2 तास पडू दिलं तर त्याने काही होणार नाही ना, म्हणजे असं ग्लास वगैरे फुटेल तर नाही ना. सो माझ्याही डोक्यात तेच सुरू होतं. मला काही आयडिया नाही म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. जर तुमच्याकडे जर काही असेल उत्तर तर नक्कीच मला द्या. त्यानंतर मला ना आज पूर्ण हे गॅस ओटा स्वच्छ करून घ्यायचं होतं, म्हणून गॅस ओट्यावरचं सगळं सामान ना खाली ठेवून दिलं. त्यानंतर पूर्ण असं गुंडभर पाण्याने धुवूनच घेतलं. सो तुम्हाला आता वाटत असेल की 2दा झालं व्हिडिओमध्ये गुंडभर पाण्यानेच धुताना दिसतायत. ॲक्च्युली होते काय ना, सगळी भांडी वॉश केल्यानंतर गुंडच असतो वॉश करायचा. सो त्याला वॉश करून बेसिंगमध्ये ठेवली असते. त्यानंतर पूर्ण मग मी हे गॅस ओटा म्हणजे पूर्ण घासून काढला असतो. सो आता यावर पाणी टाकण्यासाठी ना मला तो गुंडच खूप कामात येते. एका वेळी सगळं पाणी त्यात म्हणजे पळून जातो आणि छान असं पूर्ण म्हणजे स्वच्छ होऊन जातो. म्हणून मी ते गुंडाने टाकत असते. त्यानंतर सगळं जसं तसं ठेवून दिलं किचनमध्ये. किचन छान आवरून गेला. सो तो पूर्ण किचनचा म्हणजे क्लिप घ्यायला मी विसरली होती. त्यानंतर मला पटकन असं रेडी व्हायचं होतं. सो मी सिम्पल असं जीन्स आणि टॉप घातलेला आहे. बरेच दिवस झाले जीन्स आणि टॉप काही घातलाच नव्हता. म्हटलं चला आज घालून घेऊया. आणि मला हेअरफॉल खूपच जास्त होत आहे. सो खूपच जास्त. तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर याच्यावरही नक्कीच सोल्युशन द्या प्लीज.
जेव्हा कधी आपण ग्रॉसरीचं वगैरे घ्यायला जातो ना, तेव्हा एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे, ती म्हणजे आधी आपल्या घरामध्ये काय काय ग्रॉसरीचं आहे, काय संपलं आहे, या सगळ्या गोष्टींना नीट बघायला हवं. कारण 1 ते 2 वेळा माझ्यासोबत असं झालं, ज्या गोष्टी आहेत त्याच मी आणलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी मला लागत होत्या त्याच माझ्या हाताने सुटून जात होत्या. म्हणून आज असं ठरवलं होतं की आधी सगळं चेक करून घेते. आणि बरेचदा आपण काय करतो ना, म्हणजे 1-2 किलोचे असे पॅकेट आणतो आणि त्यातला काही कंटेनरमध्ये जाते, तर काही त्यामध्ये उरलेलं असतं. मग आपण तो पॅकेट असं मोठ्या स्टोरेज बॉक्समध्ये जे आहे ना, खास करून मी असं स्टोअर करून ठेवते मोठ्या बॉक्समध्ये आणि मग ते मी विसरूनच जाते. म्हणून आज ना सगळे कंटेनर मी खोलून खोलून चेक करत आहे. कारण चिवच्या पप्पाची सुद्धा वॉर्निंग होती की आधी तू बघून घे, नाहीतर मग ग्रॉसरी घेताना असं होते की हे आहे की नाही, ते आहे की नाही, किंवा केवढ्या क्वांटिटीत आहे, आणि अशा भरपूर गोष्टी मग डोक्यात येतात. मग काही गोष्टी सुटून जातात. मग सुटण्यापेक्षा आधीच सगळी प्रिपरेशन केलेली बरी, म्हणून मी सगळं व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे. त्यानंतर खाली उतरली होती, तर मला हे खूप छान असे म्हणजे चायनीज मनी प्लांट जे मी माझ्या हाताने लावलेले आहे. ॲक्च्युली 1 ते 2 कटिंग्स मी यामध्ये लावल्या होत्या आणि आता तुम्ही बघू शकता हे आमच्या ओनरकडचं आहे. सो ते इतकं छान म्हणजे इतकं सुंदर दिसतंय ना, तो खूपच सुंदर त्याची वाढ झालेली आहे. आणि एखादं झाड आपण कुणा म्हणजे दुसऱ्यांकडे लावतो, त्याची ग्रोथ बघून ना म्हणजे छान वाटते आपल्या मनाला. किंवा इथून जरी मी म्हणजे रूम खाली करून किंवा कधी कुठे आमची ट्रान्सफर जरी होईल, तरी ते फ्लावर्स राहतील, म्हणजे माझी एक तरी आठवण या घरामध्ये राहणारच आहे. याचा आनंद मला जास्त होत होता. त्यानंतर आम्ही निघालो होतो. सो निघेपर्यंत ना आम्हाला 4-4:30 होऊनच गेले होते. आणि तसंच होते, सुट्टीचा दिवस म्हटला की पूर्ण दिवसभर खूपच टाईमपासमध्ये जात असतो. मुलं असतात, त्यातल्या त्यात घरातली कामे असतात, स्वयंपाक असते, जेवण असते, हे सगळं आवरता आवरता आम्हाला सायंकाळच होऊन जाते. आणि नेहमीप्रमाणे आम्ही नेहमीच्याच टायमावर इथे डीमार्टमध्ये पोहोचत असतो. सो आज ना म्हणजे 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे खूपच जास्त गर्दी होती. आणि जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हाच वेदांत झोपलं होतं आणि इथे जशी गाडी थांबली तशी त्याला जाग आली. आणि त्याला एकदम असं शॉक झालं की एवढ्या लवकर आपण कसं काय पोहोचलो. सो म्हटलं चला त्याचं छोटंसं क्लिप इथे शूट करते, म्हणून मी इथे घेतलेलं आहे. आता असं डोक्यात सुरू होतं की पटपट इथून म्हणजे जे काही मला शूट करता येईल ना ते करते. कारण जेव्हा जेव्हा मी कधी डीमार्टमध्ये येते ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी मला शूट करताच येत नाही, कारण इथे खूप इन्स्ट्रक्शन असतात. त्यामुळे मी छोट्या छोट्या क्लिप्स ज्या आहेत त्या घेतल्या. सो तुळीची डाळ मला घ्यायची होती, म्हणून मला आधी ऑलरेडी 1 किलो होती माझ्याकडे, तर परत मी 1 किलो घेऊन घेतली. म्हणजे कधी 2 महिने जरी मी किराणा आणायला नाही आली तरी मग ते पुरून जातं. त्यानंतर जो मी तूप वापरते ना, त्याची बरणी काही इथे भेटलीच नाही, म्हणून मी हा दुसरा म्हणजे 300चाच आहे. सो दुसऱ्या तुपाची बरणी घेऊन घेतली. त्यानंतर मुलांसाठी ना मला काही म्हणजे त्यांच्यासाठी पेन्सिल वगैरे बघायचे होते, कलर बॉक्स वगैरे. सो वेदांचं या सेक्शनमध्ये आलं की तो 2-4 वस्तू गोळा करत असतो. त्यातल्या काउंटरवर जाऊन अर्ध्या तर मी वापस करून टाकत असते. त्याच्या मनाच्या शांतीसाठी मी ट्रॉलीमध्ये टाकत असते. त्यानंतर मला इथे मिठाची बरणी बघायची होती. सो तेच बघायला आली. म्हटलं 1 किलोचं पॅकेट म्हणजे त्या बरणीत आलं पाहिजे, अशा पद्धतीने मला बरणी हवी होती. खूप जास्त इथे म्हणजे नव्हतं, म्हणजे कलेक्शन खूप नव्हतं. 2-4 कलेक्शनमध्ये होते, काही तर खूप छोट्या साईजच्या होत्या. म्हणून मी अशा 2 बरण्या ज्या आहेत त्या घेऊन घेतलेल्या आहे, जे 159 रुपयाला मला एक पडली आहे. तर म्हटलं चला हळूहळू अशाच गोष्टी आपल्या घरामध्ये म्हणजे गोळा होत असतात. आणि किचनचं सामान असं आहे की आपण कितीही घेतलो तरी ते कमीच पडत असते माझ्यासारख्या बाईला तरी. कारण मला किचन डेकोरेट करायला, सजवायला, त्यातल्या त्यात किचन मध्ये असं सगळ्या वस्तू छान छान गोळा करायला ना खूप जास्त आवडते. म्हणून मी जेव्हा जेव्हा डीमार्टमध्ये येते तेव्हा एक एक म्हणजे वस्तू मी तिथून आवर्जून घेऊन जात असते. सो आता या बरण्यांचं यूज काय करणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. त्यानंतर आज 26 जानेवारी होती, म्हणून आम्ही मस्त म्हणजे बबली सिल्क म्हणून चॉकलेट आहे ना, ते घेऊन घेतलं. म्हटलं चला छोटासा सेलिब्रेशन आपण मुलांसोबत करूया म्हणून घेतलं. त्यानंतर दोघांनी जे आहे ना हे एक एक टॉयज घेतले. तसं तर माझी मुलं कधीच डीमार्ट असो किंवा कुठलाही मॉल असो कुठल्याच वस्तूसाठी जिद्द करत नाही. 2-4 छोट्या छोट्या वस्तू त्यांना आवडतात, मग ते आम्ही आवर्जून घेऊन देत असतो. सो दोघांनाही खूप छान सवयी आहे, म्हणजे कुठल्या वस्तूची जिद्द करत नाही. आणि आपण काय करतो ना, जसं जसं त्यांच्या आवडीप्रमाणे जर त्यांना गोष्टी घेऊन देत गेले तर मग त्यांचा जिद्दपणा जो आहे ना तो वाढत असतो. म्हणून आपण पॅरेंट्स म्हणून त्यांना ज्या गोष्टी म्हणजे योग्य आहेत त्याच घेऊन दिल्या पाहिजे. आणि आम्ही दोघंही तशा बाबतीमध्ये म्हणजे त्यांचे हट्ट आम्ही फारसे तेवढे पुरवत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना एक छोटे छोटे टॉयज घेऊन दिले. त्यानंतर इथे आलं होती ट्रेंड्समध्ये. सो भंडारामधला हा ट्रेंड्स आहे.
तर इथे मी फर्स्ट टाईमच व्हिजिट करते आहे. सो इथे मला काय शूट करता येते बघूया आता. तसं तर इथे मी आधीच विचारून टाकलं होतं दादाला, की मला थोडंसं शूटिंग करायचं आहे. सो त्यांनी मला फुल परमिशन दिली होती, म्हणून मी ते मनसोक्त जे आहे ते काही क्लिप्स घेतलेले आहे. सो टॉप्स बघितले माझ्यासाठी, काही प्लाझो बघितले, जे मला घालून बघितल्यानंतर मला काही झालेच नाही, म्हणून मग मी ॲज इट इज जसंच्या तसं ठेवून दिलं. सो मुलांचं कलेक्शनसुद्धा खूप सुंदर आहे. खास करून मुलींचं खूपच सुंदर कलेक्शन आहे. टॉप्स आहेत, त्यानंतर फ्रॉक आहे, जीन्स सगळंच. आणि मला ना नेहमी काय होते ना, कुठल्याही मॉलमध्ये गेलं की मला चिऊचं साईजच मिळत नाही, पण इथे ना चिऊचे भरपूर मला साईजही सुद्धा मिळाले आणि त्याचसोबतच इतके सुंदर सुंदर कलेक्शन मिळाले ना, की मी म्हणजे मला आवरतच नव्हतं, म्हणून मी चिऊसाठी ना भरपूर शॉपिंग केली. आणि सेम तसंच होते, जेव्हा कधी वेदांसाठी शॉपिंग करायची असते ना, तर चिऊचीच अर्धी शॉपिंग जी आहे ती होऊन जाते. आणि बऱ्यापैकी चिऊला कधीही आम्ही ड्रेसेस घ्यायला गेलो की पिंक कलरच आम्हाला आवडत असते. सो आता मी तिला म्हणत होते की यावेळी आपण पिंक कलर घ्यायचं नाही. आता बघूया काय काय घेतलं आहे, हे तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करते. इथे मला प्रॉपर तसं काही म्हणजे शूट करता आलं नाही. त्यानंतर वेदांसाठी टी शर्ट बघितल्या, पण इथे काही फारशा तशा म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या टी शर्टच म्हणजे होतेच नाही इथे. म्हणजे मी खूप बघितल्या, पण काही मला इथे मिळाल्याच नाही. सो 2-4 अशा टी शर्ट घेतलेल्या होत्या. तर आम्हाला इथेच भरपूर उशीर होऊन गेला होता. 9 वाजले होते आणि घरी जाईपर्यंत 10:30 होणार होते. म्हणून म्हटलं की चला बाहेरच आपण मस्त असं जेवण करूया. म्हणून इथे पांडेका ढाबा म्हणून आहे, अगदी म्हणजे माझ्या गावात जवळून 5-6 किलोमीटरवरच आहे. सो इथे आम्ही मस्तपैकी जेवण जे आहे ते करणार होतो, पण इथे इतकी जास्त गर्दी होती ना की खूपच जास्त. 1 तास इथे वाट बघितल्यानंतर जेवणाला सुरुवात झाली होती. सो चला मग आता यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा सुट्टीचा दिवस कसा गेला तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.